A for knowledge, A for attitudes, S for skill आणि H for habits. इम्प्रेशन, रिपिटेशन आणि असोसिएशन. IRA. यस. ओके. आपलं ते माइंड पॉवरमध्ये टी म्हणजे थॉट, ई म्हणजे इमोशन, ए म्हणजे ॲक्शन. त्याच्यावर जो आपल्याला मिळतो तो हा त्याचा रिझल्ट आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे इम्पॉसिबल म्हणजे काय? आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे काय? आय एम पॉसिबल. हां, काय माहित नाही हे देखील माहिती नाही. आता आपण पण टेक्नॉलॉजी सांगितलं ते पण माहित नाही हे देखील माहित नाही. येस. 6 dot. You can contact anyone. 6 डॉट मी जगातल्या कुठल्याही व्यक्तीला भेटू शकतो. Relationship. Adjust, accept and accept. ट्रिपल ए. ऍडजस्ट करा, ऍक्सेप्ट करा आणि अप्रिशिएट करा. रुको मत जाने दो. दोन अर्थ, रुको मत जाने दो और रुको मत जाओ. म्हणजे एक वाक्य असेल तर तुम्ही त्याला त्याचे दोन अर्थ तयार होतात. व्हेरी गुड. रुको मत जाने दो. कसे आहात असं म्हटल्यानंतर आपण नक्कीच बोलायचं मी श्रीमंत आहे. का असं म्हणायचं? ओके. येस. अजून चला काय वाटतं? स्वभाव अशा प्रकारची माणसं जगामध्ये आहेत. वेगळ्या प्रकारचा विचार करणारी माणसं असतात. Yes, म्हणलं तर I can, I am healthy, I am happy, I am. व्हेरी गुड. हे अफर्मेशन आहे. आपण सकाळी म्हणतो की आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय एम ग्रेट. Emotions. नेक्स्ट. रिलेशन बँक. हां, रिलेशनशिप बँक काय होतं? रिलेशनशिप होतो त्याच्यामध्ये. कस्टमर आपण कम्युनिकेशन होतं आपलं. आणि बँकमध्ये आपण जे काही काम करतो चांगलं ते डिपॉझिट. रिलेशन्स म्हणजे जसं सेव्हिंग अकाउंट असतं त्याच्यामध्ये आपण अकाउंट ओपन करतो. सेव्हिंग अकाउंटमध्ये मग पैसे जमा करतो, डिपॉझिट करतो, पैसे विड्रॉल करतो आणि बॅलन्स असतो. तसं रिलेशन पण करतो. कोणाचा अपमान केला तर आपण रिलेशन विड्रॉल करतो. कोणाला थँक्यू बोललो, आभार व्यक्त केलं, मदत केली तर आपण डिपॉझिट करतो. Thought of failures is a seed of failure. Thought of success is a seed of failure, success. काय होतं याचा अर्थ? काय होतो अर्थ याचा? हां, तुम्ही जर फेल्युअर म्हणजे मी नाही करू शकत, नाही होऊ शकत तर नाही होऊ शकत, पण मी करू शकतो तर मी करू शकतो. त्यामुळे सक्सेस इज अ थॉट ऑफ फेल्युअर इज अ सीड ऑफ फेल्युअर, थॉट ऑफ सक्सेस इज अ सीड ऑफ सक्सेस. त्यामुळे तुम्ही विचार करता तसं होतं. त्यामुळे तुम्हाला त्या थॉटवरती विचार करायला. ओके. येस. हां. गोल बनवते. बरं. आपले गोल बनवायचे आणि ते सक्सेस करण्यासाठी व्हेरी गुड. ओके. वैभव बोला. सगळ्यांनी सांगा गोल आहे त्यांनी पण सांगा. आपण 7 प्रकारचे गोल बनवले पाहिजे. हां. त्याच्यामध्ये पर्सनल गोल, त्याच्यानंतर मेंटल आणि हेल्थ गोल, फायनान्शियल गोल, बिझनेस गोल, सोशल गोल, आध्यात्मिक गोल, पुस्तक लिहिणे किंवा यूट्यूब चॅनल बनवणे अशा पद्धतीचे गोल बनवून आपण सक्सेस व्हायला पाहिजे. मनी मॅनेजमेंट, आपल्या असेट्स, लायबिलिटीज आणि एक्सपेन्सेस करणार कसं त्याचं आपल्याकडे मॅनेजमेंट करणं गरजेचं आवश्यक असतं. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं असेल आपल्याला माहिती पाहिजे आपले असेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहेत आणि आपले एक्सपेन्सेस काय. त्याप्रमाणे तुम्हाला ती मॅनेजमेंट करायचं. त्यामुळे प्रत्येकाने लिहून काढा. जरी केला ते ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला. प्रत्येकाने आपली स्वतःची प्रॉपर्टी काय लिहून काढा, खर्च किती आहे, देणी किती आहे. येस. आपल्या रिलेशनशिपमध्ये ॲडजस्ट, ॲक्सेप्ट आणि ॲप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे. येस. ओके. नेक्स्ट. ठीक आहे सर. दर्शक सर सांगा. प्रत्येकाचं प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे आणि मोटिवेशन केलं पाहिजे. ओके. आपण गोल स्पेसिफिक असणं खूप गरजेचं आहे आणि त्या स्पेसिफिक गोलच्या मागे एक ध्येय ठेवून त्याच्या मागे लागणं. फेल्युअर किती आलं तरी त्याच्यापासून आपण परावृत्त न होता ट्राय करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळेपर्यंत
डेव्हलप होत राहील. व्हेरी गुड.